राहाता तालुक्यातील लोणी येथून कटलीसाठी 3 जर्सी गाय घेऊन नगर तालुक्यातील वाडकी येथे चाललेल्या चारचाकी वाहन चालकाला गोरक्षकांनी पकडून राहुरी पोलीस ठाण्यात आणले असून याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे। महाराष्ट्र राज्यात गोहत्या बंदी असताना सर्रासपणे राज्यात अनेक ठिकाणी जनावरांची कत्तल केली जात आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव, अहिल्यानगर, संगमनेर आदी भागामध्ये सर्रासपणे जनावरांची कत्तल केली जात असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे। राहाता तालुक्यातील लोणीच्या बाजारातून नगर तालुक्यातील वाडकी येथील चारचाकी वाहन चालक नितीन भालसिंग या तरुणाने बाजारातून 3 जर्सी गायी वाडकी भागातील कत्तलखान्यात कत्तलीसाठी गाया घेऊन जात असताना राहुरीतील गोरक्षकांनी संबंधित वाहन चालकांना हटकले असता त्यामध्ये 3 जर्सी गाया आढळून आल्या। त्या गायांची प्रकृती खालावल्यासारखे दिसून आले। संबंधित गोरक्षकांनी या वाहन चालकाला पकडून राहुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असून दुपारी उशिरापर्यंत चौकशी करून पोलिसांची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे। पकडलेल्या तरुणाकडून राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाया विकत घेतल्याच्या पावत्या आढळून आल्या आहेत। यामध्ये गाय विक्री करणाऱ्याचे नाव चांद पठाण असल्याचे दिसून येत आहे। यासह राहुरीतील पुन्हा जनावरांची कत्तल सुरू असल्याचे बोलले जात आहे। सार्वमंथन न्यूज, राहुरी, अहिल्यानगर। जे आपल्या घरी पाहून